असताना तुम्हाला शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला व त्यांचे वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व त्यांच्या आईचे नाव जिजाबाई असे होते व ते लहानपणापासून खूप होते। त्यांच्या आईने त्यांना लहानपणापासून चांगले संस्कार दिले होते। जातीपेक्षा पालखीला आणि पालखीपेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला। छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊच्या पोटी झाले। त्यांचे वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजाबाई असे होते। एवढे वडिलांचे शब्द होते। त्याच्या कार्यक्रमाचा उद्देश व इथे जमलेले बालमित्रांनो मी तुम्हाला दोन शांत ठिकाणी काही माझी नम्र विनंती। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी या गडावर झाला। वडिलांचे नाव शहाजीराजे होते तसेच आईचे नाव जिजाबाई होते। एवढे बोलून माझे दोन शब्द आजच्या कार्यक्रमात एक शेत जमले बालमित्रांनो मी तुम्हाला दोन शब्द सांगणार शांत ठिकाणी माझी नम्र विनंती। शिवाजी महाराजांचे जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी असे नाव ठेवले। त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले होते व आईचे नाव जिजाबाई असे होते। आणि किती उडून गेले बरोबर एवढे बोलून माझे दोन शब्द संपले। जय महाराज महाराजांचे जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला। किल्ल्याच्या नावावरून शिवाजी असे नाव ठेवले। त्यांचे वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले त्यांचे आईचे नाव जिजाऊबाई राजे भोसले। एवढे बोलून माझे दोन शब्द कार्यक्रमाचे अध्यक्ष व गुरुजन वर्ग इथे जमलेले कार्यक्रमाचे बालमित्रांनो दोन शब्द सांगण्यात तुम्ही शांत ठिकाणी हीच माझी नम्र विनंती। भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता, झुकला नाही तो कोणासमोर, तो मुघलांचा बाप होता। आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती म्हणून आपण उत्साहाने साजरा करीत आहे। शिवाजी महाराज हे शिवनेरी किल्ल्यावर झाले। यांचे आईचे नाव जिजाबाई होते आणि जिजाबाई व भोसले होते। यांचे वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व एवढे बोलून मी दोन शब्द सांगते। भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता, झुकला नाही कोणासमोर, तो मुघलांचा बाप होता। आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती। ही जयंती आपण शिवजयंती म्हणून दरवर्षी साजरा करतो। छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श व महान राजे होते। त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे व आईचे नाव जिजाबाई होते। छत्रपती शिवाजी महाराज हे लहानपणापासून खूप हुशार व धाडस होते। त्यांना माता जिजाऊंनी उत्तम संस्कार दिले होते। एवढे बोलून माझे दोन शब्द संपले। महाराज हे थोर राष्ट्रपुरुष होते। यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला। त्यांचे वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले आणि आईचे नाव जिजाबाई भोसले होते। किती गेले उडून गेले बनाले, किती आले किती गेले उडून गेले बनाले, संपला नाही आणि संपणार नाही शुभांच्या दराला, माझ्या शुभांच्या दराला। सर्वप्रथम माझ्या मित्रांनो जयंतीच्या खूप शुभेच्छा। आज 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर त्यांचा जन्म झाला। शिवरायांचे वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले होते तर आईचे नाव जिजाबाई भोसले असे होते। एवढे बोलून माझे दोन शब्द संपले। कार्यक्रमाचे अध्यक्ष व गुरुजन वर्ग इथे जमलेले माझे बालमित्रांनो तुम्हाला काही दोन शब्द सांगणार आहे। तुम्ही दिसांचे सिद्धांत काही ही माझी नम्र विनंती आहे। तो सोन्याच्या दिवशी झाला पार्वणमध्ये पुतांनी 15 19 फेब्रुवारी 1630 रोजी सैन्य चौकात वाजवला। मंगळसेनी जिजाऊपुत्री पुत्राचा माळाला 12चे पासे झाले। शिवनेरी किल्ल्यावर आले म्हणून त्यांचे नाव शिवाजी असे ठेवले। त्यांना रामाच्या कृष्णाच्या विनूच्या गोष्टी सांगत असत। त्यांनी दोन पुरुषांच्या गोष्टी आवडत असत। त्यांना मोठे होऊन थोर पुरुषांसारखे असे त्यांनी
पहिला नगर असे किल्लेही जिंकले होते. एवढेच म्हणून माझे 2 शब्द संबोधन. आमच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि बांधताना मी त्याचे मार्गदर्शन सामान तिथे विचारित आणि काही महिन्यांनी तर गावात माझे बांधताना ते दिवस पार दाखवले दास आणि कुत्रे असं त्यांची पहिली बाई यांनी फाल्गुन म्हणजे शिवनेरी किल्ल्याच्या त्याचे नाव शिवाजी ठेवण्यात शिवनेरी या किल्ल्या पुणे जिल्ह्यातील चित्तर या गावी आहे. शिवाजीचे बालपण सतत 6 वर्षे दाखवले गेले. जिजामाता शिवाजी महाराजांना भीमाच्या कृष्णाच्या गोष्टीच्या ते मनात निर्माण झाल्या. ना चिंताना देखील ज्याच्या मनात त्यांची नीती एवढे बोलून गरजेचे होते अध्यक्ष आणि बालविकास माझी विनंती. आज 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर त्यांचा जन्म झाला आणि आईचे नाव जिजाबाई आणि वडिलांचे नाव शहाजी राज्य भोसले हे होते. एवढे बोलून माझे 2 शब्द संपले. आधीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष